नमस्कार मंडळी, आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत की जी आतापर्यंत तुम्ही खाल्लीही नसेल। तर मैत्रिणींनो, इथे मी सर्वप्रथम अर्धा तास सोयाबीन भिजवून घेतली। ती छान भिजून झाल्यानंतर आता ती मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे तिथलं पाणी काढून आणि छान अशी बारीक करून घेतली। आता ती व्यवस्थित बारीक झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया। त्यानंतर कांदा, बारीक केलेला कांदा, टोमॅटो हे सर्व साहित्य त्यामध्ये टाकून घेऊया। यामध्ये हवं तर शिमला मिरची वगैरे अजूनही तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा बाजरीचे पीठ आणि यामध्ये आणखी गव्हाचे पीठ देखील ॲड करू शकतो, परंतु मी इथे याला 2च पिठांचा वापर केलेला आहे। त्यापासून देखील खूप छान असे थालीपीठ बनतात। आता त्यामध्ये अर्धा चमचा इतकी धणे पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा इतकं मीठ हे सर्व साहित्य टाकून घेतलंय। आता हे पीठ छान मिक्स करून भिजवून घेऊया। तर हे पीठ भिजवायला जरा अवघड पडतं, कारण सोयाबीन जे असतं ते जास्त बारीक होत नाही। परंतु ही नेहमी तीच सोयाबीनची भाजी खाण्यापेक्षा या पद्धतीने एकदा थालीपीठ बनवली तर लहान मुलं तर खूपच आवडीने खातील, त्याचप्रमाणे मोठे माणसं देखील आवडीने खातील, कारण सोयाबीनमध्ये भरपूर सारे प्रोटीन्स असतात। त्यामुळे ती आपल्या शरीरामध्ये गेलीच पाहिजे। परंतु एक पदार्थ आपण खाणार तरी किती वेळ, तीच भाजी म्हटल्यानंतर करण्याचा आणि खाण्याचा कंटाळा तर येतोच। मग अशा पद्धतीचे एकदा थालीपीठ बनवले तर सगळेच आवडीने खातील आणि आपल्या शरीराला प्रोटीन्स देखील मिळतील। तर हे बघा, अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घेतलंय ते 20 मिनिट आपण बाजूला ठेवूया गॅसवर। त्यानंतर तवा गरम करत ठेवूया आणि इथे मी पोळपाट घेतलाय। तर तुम्ही हे थालीपीठ 2 प्रकारे बनवू शकता, म्हणजे त्याची बनवण्याची पद्धत तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे। तर सुरुवातीला तव्यावरती तेल टाकून घेऊया आणि असा गोळा बनवून तव्यावरतीच आपण हे थालीपीठ थापू शकतो। तर या पद्धतीने तुम्हाला जर सवय असेल तर हाताने देखील थापू शकतो, परंतु ज्यांना कोणाला जमत नसेल ते उचटणीच्या साहाय्याने अथवा अशा मॅचरच्या साहाय्याने देखील असे तव्यावरती थालीपीठ थापू शकता। तर मी हाताच्या साहाय्याने असे थापून घेतले। थोडीशी जाडसर होतात, परंतु मध्ये अतिशय मस्त मऊ लुसलुशीत असे खरपूस गरमागरम खायला तर खूपच छान असते। तर त्याचप्रमाणे मी तुमच्यासोबत दुसरीसुद्धा पद्धत शेअर करते। तर मस्त एक छोटासा प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा, त्या कागदाला थोडंसं तेल पाणी लावून घ्यायचं, आपल्या हाताला देखील थोडंसं तेल पाणी लावायचं, जेणेकरून ते थालीपीठ बनवताना आपल्या हाताला चिकटणार नाही या पद्धतीने। तर हे बघा, अशा पद्धतीचं थालीपीठ आपलं इथे तयार झालेलं आहे। तर आता मस्त तव्यावरती तेल टाकून ते पसरून घ्यायचं आणि या पद्धतीने दुसरं देखील थालीपीठ भाजून घ्यायचं। तर अतिशय खरपूस दोन्ही साईड छान खरपूस भाजून घ्यायच्या। असे थालीपीठ गरमागरम खायला तर अगदी अप्रतिमच लागतात। लहान मुलं कुठली भाजी खायला नाटकच करतात, तर अशा पद्धतीचे थालीपीठ जर एकदा बनवून त्यांना खायला दिले तर ते आवडीने खातीलच, परंतु त्यांच्या शरीरामध्ये भरपूर सारे प्रोटीन्स देखील जातील। तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील नक्की बनवा आणि असेच आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।